धुळे जिल्हा वकील संघाच्या सन 2026 ते 2028 या कालावधीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत असून यासाठी दिनांक 24 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे। जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान अखंड पार पडेल। या निवडणुकीसाठी वन बार वन वोट हा निर्णय लागू करण्यात आला असून याकरिता सर्व उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट आनंद जगदेव, ॲडव्होकेट मनोज देवरे, ॲडव्होकेट राहुल अग्रवाल यांनी दिली। धुळे जिल्हा वकील संघाच्या सन 2026 ते 2028 या कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी 3, उपाध्यक्ष पुरुष पदासाठी 4, उपाध्यक्ष महिला पदासाठी 3, सचिव पुरुष पदासाठी 4, सचिव महिला पदासाठी 2, पुरुष कार्यकारिणी सदस्यपदासाठी 19 तर कार्यकारिणी महिला सदस्यपदासाठी 9 उमेदवार रिंगणात आहेत। आपलं पॅनल आणि परिवर्तन पॅनलमध्ये ही निवडणूक होत असून काही अपक्ष उमेदवार देखील निवडणूक रिंगणात आहेत। निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी व सज्जता निवडणूक यंत्रणेने केली आहे। निवडणूक पारदर्शकरित्या पार पडावी यासाठी CCTV यंत्रणेद्वारे सर्वत्र लक्ष ठेवलं जाणार आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 50 जणांची निवडणूक यंत्रणा कार्यान्वित असणार आहे। 25 एप्रिल रोजी या निवडणुकीची मतमोजणी केली जाईल। धुळे जिल्हा बार असोसिएशनच्या या निवडणुकीत आपलं पॅनलकडून अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट राहुल भटू पाटील, उपाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट मधुकर नारायण भिसे, ॲडव्होकेट सुधा सुनील जैन महिला राखीव, सचिव पदासाठी ॲडव्होकेट बळीराम दशरथ वाघ, ॲडव्होकेट नितेश वाल्मिक बोरसे, ॲडव्होकेट प्रतिभा रघुनाथ मोरे महिला राखीव, कार्यकारिणी सदस्यपदासाठी ॲडव्होकेट दिनेश काशीनाथ पाटील, ॲडव्होकेट उमाकांत बाबूराव घोडराज, ॲडव्होकेट नितीन पंडितराव पाटील, ॲडव्होकेट शशिकांत किसन पवार, ॲडव्होकेट प्रवीण कुमार रामधार परदेशी, ॲडव्होकेट महेश प्रकाश मराठे, ॲडव्होकेट कल्पेश रामराव पाटील, ॲडव्होकेट हरीश किशोर जगताप, ॲडव्होकेट समीर ए शाह, ॲडव्होकेट गीता किसन डोंगरे महिला राखीव, ॲडव्होकेट सोनाली रवींद्र खैरनार पवार महिला राखीव हे निवडणूक लढवित आहेत। या पॅनलकडून अनुभव आणि नव्या नेतृत्वाची सांगड घालत बार असोसिएशनमध्ये पारदर्शक व परिणामकारक कारभार करण्याचा दावा करण्यात आला आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वकिलांमध्ये चुरस वाढली असून प्रचाराला वेग आला आहे। तर आपलं पॅनल विरोधात अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट राहुल भामरे व त्यांचं पॅनल निवडणूक लढवित आहेत। धुळे जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत वन बार वन वोट हा नियम लागू करण्यात आला आहे। एका बार काउन्सिलने वन बार वन वोटचा ठराव केला होता। या विरोधात एका निवडणुकीविषयी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। यावर न्यायालयाने निकाल देताना बार काउन्सिलचा ठराव योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता। त्यानुसार एक वकील अनेक ठिकाणी वकील संघाचा सभासद जरी असेल तरी त्याला बार काउन्सिलच्या निवडणुकीत कोणत्याही एकाच ठिकाणी मतदान करण्याचा अधिकार असेल। ज्या ठिकाणी त्याला मतदान करायचं असेल त्या बारबाबत त्याने प्रतिज्ञापत्र लिहून देणं आवश्यक आहे। त्या अनुषंगाने उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले आहेत। भविष्यात अशा प्रकारच्या निवडणुकीबाबत उमेदवाराविषयी काही आक्षेप आल्यास किंवा कायदेशीर मुद्दे उपस्थित झाल्यास पुढील परिणामास स्वतः उमेदवार जबाबदार राहील, अशी स्पष्टोक्ती ॲडव्होकेट आनंद जगदेव मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली। त्यामुळे बॉम्बे हायकोर्ट आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि बार काउन्सिल ऑफ गोवा यांनी बार काउन्सिलने जो ठराव केलेला होता वन बार वन वोट, त्या ठरावासंदर्भात एक याचिका झाली होती ठाणे जिल्हा न्यायालयाच्या वकिलांनी केली, तर ती आधी बॉम्बे हायकोर्टात चालली। बॉम्बे हायकोर्टाने त्यात सांगितलं की जो बार काउन्सिलचा ठराव आहे त्याच्याप्रमाणे एका मतदारसंघात जो एका वकील संघाचा सभासद असेल, एका वकिलाला अनेक वकील संघात सभासद होता येईल, परंतु त्याने त्याच्या याच्यामध्ये स्पेसिफिक नमूद केलं पाहिजे की मी कोणत्या कोणत्या वकील संघात मतदान करणार आहे। आणि या संदर्भात काही हरकत अर्ज आले होते। त्या हरकत अर्जावर आम्ही निर्णय दिलेला आहे, तिघांनी विचारलेलं होतं आणि त्याच्यामुळे वन बार वन वोट हे प्रिन्सिपल आम्ही इथे ॲप्लिकेबल केलेलं आहे। त्याच्यासाठी काही नाही, आम्ही आता असं करणार आहे की व्हेरीफाय करण्याची प्रोसिजर थोडी किचकट आहे, कारण अनेक लोकांचे प्रॅक्टिस सर्टिफिकेट आलेले आहे। त्यानंतर 1990च्या आधीचे जे वकील आहेत त्यांना व्हेरिफिकेशन आणि याचा डिक्लेरेशन फॉर्म भरून देण्याची कोणत्याही प्रकारे सक्ती केली नव्हती बार काउन्सिलने।
त्यानंतर जे काही जे वकील आहेत तर किती लोकांनी भरून दिलेला आहे, किती लोकांनी भरून दिलेला नाही, याच्यामुळे आम्ही काय केलेलं आहे की आम्ही डायरेक्ट निर्णय घेऊन टाकलो की प्रत्येक वकिलांनी, मग तो धुळे वकील संघाचा असो का शहादा, शिंदखेडा, शिरपूर, कोणत्याही वकील संघाचा, त्याने आम्हाला अंडरटेकिंग करून द्यावं. म्हणजे उद्या जर काही कॉम्प्लिकेशन झाले, कायदेशीर काही अडचणी निर्माण झाल्या एखाद्या पराभूत उमेदवाराने, नंतर हायकोर्टात जर पिटिशन दाखल केली तर त्याला जबाबदार तो वकील व्यक्तिशः राहील. आणि त्यामुळे आम्ही अंडरटेकिंग करून घेत आहोत सर्व उमेदवार सर्व सभासदांकडून.